स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। नाही ग, मी अजून अवीला काहीच बोलले नाहीये. अगं उगाचच वाद घातला मी त्याच्याशी. हो मला माहिती आहे यामुळे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहेत, म्हणूनच बोलून ठेवलंय मी त्यांच्याशी. नाही ग, सगळंच कठीण वाटतंय. हो ना, आपण जरा नंतर बोलूया का? हो हो, हां चल बाय. कोणाचा फोन होता? हेमाचा, ऑफिस मधल्या. सानिका, मला नाही ही कल्पनाच करवत नाहीये. मी, तनू, आई आम्ही सगळे इकडे आणि तू एकटीच तिकडे. आई सुद्धा बघ ना किती नर्वस झाली. काहीच करता येणार नाही. नाही रे, नाहीतर केलं नसतं का मी. हवी, तुला तुझे सॉक्स सापडले? नेहमीप्रमाणे आरडाओरडा नाही केलास माझ्या नावाचा. सापडत नव्हते, मी ते शोधून काढले. आता काय बाबा, सवय करायला हवी. मागे तू डिलिव्हरीसाठी गेली होतीस तेव्हा नव्हतं का माझी कामं मीच करत होतो. पण मी इथे आल्यानंतर पुन्हा पाढे 55. अवी, तुझ्या ऑफिसची नाहीये का रे एखादी ब्रँच मुंबईला? मुंबईत आमची कुठेही शाखा नाही. का ग? अरे म्हणजे तुझी ट्रान्सफर आपण तिथे करून घेतली असती ना, आपण सगळे एकत्रच राहिलो असतो. मुंबईत नाही. नाही ए, एवढी काही वाईट नाही हा मुंबई. मग जा आणि तू एकटीच राहा ना तिकडे. एकटी? तुम्ही सगळे इथे आहात आणि मी तिथे एकटी राहून काय करू? आणि आता अवंती सुद्धा आली आहे रे इथे. तिच्याबरोबर मी असणं महत्वाचं आहे ना आता. अभि खरं सांगू, मला सुद्धा खूप वाटतं रे माझी ट्रान्सफर कॅन्सल व्हावी. होईल, काहीतरी नक्की चांगलं होईल. काय ग, कसला विचार करतेस? काय हो, इतर रेग्युलर कोर्टासारखीच असतात का हो फॅमिली कोर्ट? मी तरी कुठे पाहिलंय? मी सुद्धा नाही कधी बघितलेलं. म्हणजे तसं पिक्चरमध्ये किंवा टीव्हीवर बघितलं तेवढंच. नाही, ह्या केसेस इन कॅमेरा असतात. इन कॅमेरा म्हणजे इतर कोर्टासारखी ते माणसं वगैरे नसतात. जज, वकील, फिर्यादी आणि म्हणजे अर्ज केलेले दोन्ही अर्जदार, इतर कोणालाही प्रवेश नसतो, अगदी नातेवाईकांना सुद्धा. काय सांगताय? काय म्हणजे आपल्याला सुद्धा आतमध्ये नाही घेणार? नाही. म्हणजे
साक्षीला बोलवतील तेवढंच. साक्षीला बोलवतात? हो, आता आरोप प्रत्यारोप आले की ते प्रूव्ह करायला साक्षीदार आलेच. म्हणजे ते माझ्यावर आरोप करतील ना, सिझोफ्रेनिक आहे मी किंवा निखिल आणि यानिशच्या बद्दल वगैरे. नंतर आपण त्यांच्यावर आरोप करायचे. त्यासाठी नील आणि विलासची साक्ष खूप उपयोगी ठरेल. घरातले नोकर मंडळी कोणाच्या बाजूने बोलतायत हा प्रश्न आहेच. काय ग, मैथिली देईल का सौरभ विरुद्ध साक्ष? आई, मी मैथिलीला शक्यतो कोर्टात बोलवायचं नाही असं ठरवलंय. झाल्या प्रकरणाने आधीच ती खूप खचून गेली, खूप निराश झाली. आणि कोर्टात काय काय वाटेल ते प्रश्न विचारतात. त्यातून हा सगळा विवाहबाह्य संबंधांचा वगैरे प्रश्न आहे. त्यामुळे हो ग बाई, आपलीच मान शर्मेने खाली जाते. मी ऐकलंय ना त्याच्याबद्दल. हो ना, आणि त्यातून त्या शेखरचं. शेखर? हो, मी सांगायचंच विसरले तुम्हाला दोघांना. शेखर तांबे नावाचे एक गृहस्थ आहेत, बँकेत मॅनेजर आहेत, विधुर आहेत. त्यांची मुलगी एक लहान. मला वाटतं त्यांना मैथिलीमध्ये इंटरेस्ट आहे. हो, मी सांगणार आहे मैथिलीला, मागचं सगळं विसरून जा, लग्न कर आणि सुखी हो. खरंच ग बाई, तिचं आयुष्य तरी मार्गी लागेल. मी तुला सांगते अभि, हे सगळं मी प्रथम जेव्हा ऐकलं ना, तेव्हा मला मैथिलीची अशी चीड आली होती. पण आता तिची काळजीच वाटते. अगं, तुझ्याबरोबर काय आम्ही आहोत. तिला तर बिचारीला आई वडील सुद्धा नाही. नाही म्हणाल, तिचा एक काका आहे, त्याला सद्बुद्धी झाली, तो आता सुधारलाय म्हणून बरं आहे. आता त्याचाच आधार आहे तिला. हो बाबा, म्हणूनच मी ठरवलंय मैथिलीला शक्यतो ह्याच्यात इन्व्हॉल्व नाही होऊ द्यायचं. मला तुला काही सांगायचंय. मला माहिती आहे, मी काल रात्री तुला असा अपरात्री फोन करायला नको होतं, पण मला त्यावेळेला माझं स्टेट ऑफ माइंड वॉज सो. एक मिनिट, तू ऐकतोयस का मला काय सांगायचंय? हा, बोल. सौरभ, मी तुझ्यावर खूप प्रेम केलं. तूही केलंस, आय डोंट डिनाय. पण तू माझ्याशी लग्न केलं नाहीस. आणि मी आता लग्न करायचं ठरवलंय. कारण तूच म्हणाला होतास की लग्न कर, स्वतःचं आयुष्य सावर. दॅट्स वाय आय हॅव टेकन अ डिसिजन. तू हे सांगायला आलीस मला आता? कोणाशी लग्न कर? शेखरशी? हो. पण नक्की आहे का? म्हणजे त्याला माहिती आहे का? नाही, म्हणजे त्यानेच मला प्रपोज केलं. तू हो, पण तू हे नीट विचार केलायस का? का मी म्हणतोय म्हणून, का एक रिबाउंस म्हणून तू करतेस काय सगळं? नाही नाही नाही, तसं काहीही नाहीये. मी पूर्ण विचार केलाय आणि दॅट्स फायनल. मी लग्न करणार आहे. आणि अजून एक गोष्ट, वाईट नको वाटून घेऊस, पण प्लीज तू मला असं आता रात्री अपरात्री फोन करू नकोस. यू मी असं एवढंच निघालीस? मला निघायला हवं. आणि लग्नाची तारीख ठरल्यावर कळवते मी तुला.
देवा, तेच 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 लिहिलेलं असतं, कंटाळा आला नुसतं वाचून. शे, काय होणार? काय झालं? काही नाही, त्या पेपरमधला शब्द वाचून काढला. हं? काय करावं तेच कळत नाही, कंटाळा आलाय नुसता. तर न कळायला काय झालंय? किचन मध्ये भरपूर काम आहे, चला उठा 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 चला. नाही नाही, तूच करते काम. अरे कोण आलं? मी बघतो. अरे हाय देसाई. मिलिंद, ये ये. काय म्हणतोयस? अरे कसं एकदम आहेस? मस्त. शुभम काय म्हणतोय? नाही, कसं पूर्वी आपली ऑफिसमध्ये गाठ पडायची हो. नाही का? बरेच दिवस झाले तुझ्या घरी आलो नव्हतो, म्हटलं जाऊन बघावं तू आपली सुट्टी कशी एन्जॉय करतोयस ते. अरे मस्त एन्जॉय करतोय, खूप आराम करतोय सध्या. मोनेशने तुला कायमचाच आराम दिला नाही म्हणजे मिळवली. कायमचा आराम? काय म्हणायचंय तुला? मिलिंद, हे प्रकरण वाटतं इतकं सोपं नाहीये. म्हणजे? मिलिंद, एखाद्या ऑफिसरला पूर्वकल्पना न देताच सक्तीची विश्रांती देणं, याचा साधा अर्थ तुला कळत नाही. अरे ऑफिसमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहेत, वैरींच्या कानावर सुद्धा आलं असेलच ना? नाही म्हणजे तिच्या कानावरती आलं, पण जागो मिलिंद प्यारे जागो. पण देसाई, मोनिश असं का करेल? हे मी कसं सांगू, ते तू शोधून काढ. आजकाल आपल्या ध्यानी मनी नसताना काय घडेल काही सांगता येत नाही. तुम्ही काय आग लावायला आलायत का इथे? आतापर्यंत जे काही तुम्ही केले ते कमी होतं का? उर्मिला, काही नाही हो मिलिंद, उगा तुमच्या मनात संशयाचा किडा यावा ना म्हणून हे सगळं करतायत. वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझ्याबद्दल. नाही म्हणजे मी मिलिंदचा जुना मित्र आहे, त्याच्या चांगल्यासाठीच मी इथे आलोय. आणि उर्मिला, खरं तर देसाई इथे येण्यापूर्वीच माझ्या मनात सुद्धा हाच संशय होता. नाही पण देसाई, अरे मोहनीश असं करणार नाही, कारण तो मला त्याचा राईट हँड समजतो. पण मोहनीश माझ्याशी असा खेळ का करेल? मिलिंद, इतकी वर्ष या फील्डमध्ये राहून तुला कसं कळत नाहीये? बिझनेस इज अ गेम ऑफ पॉवर, अ मिअर गेम. तुझा जुना मित्र म्हणून मी तुला सावध करायला आलोय. नाउ इट्स अप टू यू. येतो मी. उर्मिला, अगं पण मोहनीश. अवंतिका, चहा. अगं, तू कशाला आणलास? मी घेतला असता ना. इट्स ओके ग. आर्य झोपला? झोपला असेल बहुतेक, आई झोपवते त्याला. अवंतिका, एक विचारू? विचार ना. हे म्हणजे कनूला तू आशू आणि अभिला देऊन टाकलंयस. आपलं स्वतःच मूल दुसऱ्यांना देणं सोपी गोष्ट नाहीये ग. तुला तुला कसं वाटतं आता? तेव्हाची परिस्थितीच वेगळी होती ग, आणि वाटलं होतं की आपल्याच घरात राहील, आपल्या डोळ्यासमोर. मनात येईल तेव्हा हात लावता येईल, घेता येईल, खेळता येईल. पण आता सगळी परिस्थितीच बदलून गेली. रीमा, अरे अभि, तू कधी आलीस? कालच आले. ऍक्च्युली अगं मला सानिकाने सांगितलं होतं फोन करून, पण नाही जमलं मला. ठीक आहे रे, दरवेळेला काय माझं स्वागत वगैरे केलं पाहिजे असं काहीच नाही. अभि, ते जाऊ दे. कसं चाललंय तुझं? अरे मी एकदम मजेत. माझा बिझनेस सुद्धा खूप चांगला चाललाय. शिवाय आता रीमाचे वडील आलेत ना इकडे, त्यांची खूप मदत होते मला. गुड. कोणाचं तरी चांगलं चाललंय हे बरं आहे. हो, चांगलं चाललंच आहे. तू तर इकडेच राहणार ना?
म्हणजे तू परत जाणार नाहीयेस ना? नाही. गुड. ऍक्च्युली मी सुद्धा तुला तेच सांगणार होतो, परत जाऊच नकोस, इकडेच थांब. तेवढं सगळं आई बाबांना सुद्धा एकटं वाटणार नाही का? हो. आणि तू तिथेच राहणार आहेस ना, रीमाच्या घरी? अर्थात. आणि रीमा इथे राहणार आहे? अगं तिला न्यायला चालूय मी आता. ओ, मला वाटलं की तू अवंतिकाला भेटायला आलास. नाही म्हणजे हवीला सुद्धा भेटायला आलोच आहे ना मी आता. अच्छा, म्हणजे नेहमी सारखंच तुझं, म्हणजे एका दगडात दोन पक्षी. रीमा, मला सांग रीमा, तू आता अजून किती दिवस राहणार आहेस इकडे? नाही, मी काही मोजले नाही. रीमा, मी सिरियसली विचारतोय. तुमचं चालू दे, मी निघते. आमचं काही तसं प्रायव्हेट वगैरे बोलत नाही होतं. आणि सलील, मी तिथे येईन ना कधीतरी, अधूनमधून म्हणजे, पण राहीन मात्र इथेच. तू बरी आहेस ना? तू इथे राहणार आणि मी तिकडे राहणार? काय करू मी तिकडे एकटा राहून? मग तू इथे ये ना. हे रीमा, तू उगाच काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. अरे एवढं चांगलं घर सोडून मी काय इकडे येऊ? ते घर चांगलं आणि हे घर? हे तुम्ही उगाच दोघी माझ्यात पेडू नका अजिबात. अरे, किती मूर्खासारखं दिसेल हे. म्हणजे या अवस्थेत रीमा इथे राहते आणि मी तिकडे राहतोय. तूच विचार कर याचा. तुला ना रीमा भिकेचे डोहाळे लागले. सलील, या घरात राहणं, आई बाबांजवळ राहणं म्हणजे भिकेचे. अवंतिका, सॉरी, मला तसं वा, बहिणीशी दोन सहानुभूतीचे शब्द बोलायचे, तिचं दुःख हलका करायचं, ते राहायला बाजूलाच, वर तिच्याच समोर तुम्हाला विचारतोस की घरी चल म्हणून. अरे वेळ का नावाची काही पद्धत असते की नाही? तुला काही पद्धत आहे का वेळ काय बघायची? तू इथे आल्याने तुझ्या आई बाबांना काय वाटत असेल याचा विचार केलास का कधी तू? आणि लोक काय म्हणतील, तुला इथे सोडून मी तिकडे राहते म्हणून? मी त्याचा विचार केलेला आहे, तूच विचार कर आता. रीमा, तुला जर का असं वाटत असेल ना की तू हे असं वागल्यामुळे मी तुझ्या मागे मागे परत येईल, तर सॉरी, मी माझं करिअर, माझं कम्फर्ट सोडून इथे कधीही येणार नाही. शेवटी तुलाच परत यावं लागेल, तू बघशील. सलील, होय जागीरदार, एकटंच बसलाय? अरे वा, बरीच झालेली दिसतीये. अरे सौरभ, काय झालं, असा अपसेट का? सौरभ, काय झाले सांगशील की नाही? अशी मैथिली आली होती. बरं, मग? अरे मग काय तिचं, ती काय म्हणाली? काय म्हणाली? ती लग्न करते म्हणाली कोणाशी तरी. अरे मग त्यात काय आहे? पूर्वी तू तिच्या आयुष्यात होतास, आता आणखी कोणीतरी आला असेल, तर ते सोडून दे. तू काय, मी ना गुदमरेन असा मला, मी असं फुटेन. कसं सहजासहजी बोलून गेली ती.
अनमोल, तू जाऊ नकोस आता. तू जाऊ नकोस. मी काही करेन माझं. तू जाऊ नकोस. मला सोडून जाऊ नकोस. मी सांगतोय तुला, मी काही करेन. मी कुठेही जात नाहीये. तू तू आधी शांत हो बघू. नाही बघ, एवढं मनाला लावून घेण्यासारखं काही नाहीये. बी प्रॅक्टिकल ना.